Hello student, welcome in biology video tutorial. We are learning topic number 6, that is biomolecules. In this topic, these are the points which are included, and that points are carbohydrates, lipids, proteins, nucleic acids, enzymes, and concept of metabolism. Out of that, these 3 points which we have completed in previous video lectures. Today we are going to study about the nucleic acids and what are the nucleic acids. न्यूक्लिक ॲसिडबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. न्यूक्लिक ॲसिड्स म्हणजेच त्यामध्ये DNA असतो, RNA असतो, त्याचबरोबर त्यासाठी लागणारे काही बेसिक स्ट्रक्चर्स असतात. फॉर एक्झाम्पल शुगर मॉलिक्यूल असतात, फॉस्फेट ग्रुप असतो, फॉस्फेट, शुगर आणि नायट्रोजन बेसिस. हे जे आहेत एक्झाम्पल हे नायट्रोजन बेसिसचे आहेत. आणि ह्या शुगर बेस, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट बेस ह्या तिघांचा मिळून एक न्यूक्लियोटाइड बनलेला असतो. आणि एका न्यूक्लियोटाइडपासून हे एका साईडचं हे स्ट्रँड जे आहे, वन साईड स्ट्रँड इज मेड अप ऑफ सच न्यूक्लियोटाइड. इन RNA ऑलवेज देअर इन द DNA ऑल्सो. तर ह्या ज्या स्ट्रँड्स आहेत ह्या अशा प्रकारच्या न्यूक्लियोटाइडपासून बनलेल्या असतात. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की न्यूक्लिक ॲसिड्स म्हणजे काय, त्यांचा शोध कोणी लावला आणि कशा प्रकारे न्यूक्लिक ॲसिड्स काम करतात आणि त्यांचं स्ट्रक्चर काय असतं. फल्जिन शोज दॅट द क्रोमोझोम कंटेन DNA. फल्जिन या शास्त्रज्ञाने सुरुवातीला हा शोध लावला की क्रोमोझोममध्ये DNA असतो. म्हणजेच समजा साधारणतः क्रोमोझोम स्ट्रक्चर कोणत्याही न्यूक्लियसमध्ये या पद्धतीचं दिसतं, बायव्हॅलंट क्रोमोझोम स्ट्रक्चर. जर आपण काही भाग मॅग्निफाय केला तर त्या मॅग्निफाय केलेल्या भागामध्ये काही हिस्टॉन प्रोटीनला गुंडाळलेला एखादा थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतो. आणि तो सुद्धा जर सेपरेट केला आणि त्याला मॅग्निफाय केला तर तो जो थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसणारा भाग आहे, तर हा थ्रेड लाईक स्ट्रक्चर दुसरं तिसरं काही नसून तर तो DNA मॉलिक्यूल असतो. तर अशा प्रकारे फल्जिनने हा शोध पहिल्यांदा लावला की क्रोमोझोम जो आहे ह्या क्रोमोझोममध्ये DNA असतो. ही एस्टॅब्लिश दॅट द न्यूक्लिक ॲसिड्स कंटेन 2 पिरॅमिडिन अँड 2 प्युरिन्स. आणि त्याने हे सुद्धा सांगितलं की न्यूक्लिक ॲसिड्स जे आहेत की जे 2 पिरॅमिडिन आणि 2 प्युरिन यांच्यापासून बनलेले असतात. Wilkins and co-workers shows that the purine and pyrimidine bases are placed regularly along the DNA molecule at a distance of 3.4 Armstrong unit. वेल्किन्स आणि त्यांच्या कोवर्कर्सनी हा शोध लावलेला आहे की हे जे प्युरिन पिरॅमिडिन की जे फल्जिन याने शोध लावला, हे प्युरिन पिरॅमिडिन एका DNA मॉलिक्यूलमध्ये एका ठराविक अंतरावरती हे प्रेझेंट असतात. आणि हे दोन बेसिसमधलं अंतर जे आहे हे अंतर किती असतं तर 3.4 ॲम्स्ट्रॉंग युनिट एवढं अंतर असतं. त्याचबरोबर वल्किन्स अँड कोवर्कर्स यांनी अजून काही सांगितलेलं आहे की ते DNA इज कंपोज्ड ऑफ शुगर मॉलिक्यूल, फॉस्फरिक ॲसिड अँड नायट्रोजन बेसिस. त्याने असं सांगितलेलं आहे की DNA हा शुगर मॉलिक्यूलपासून बनलेला असतो, फॉस्फरिक ॲसिड्सपासून आणि नायट्रोजन बेसिस. तर अशा प्रकारे हे स्ट्रक्चर बनलेलं असतं असं वेल्किन्स आणि त्यांच्या कोवर्कर्स यांनी मांडलेलं आहे प्रिन्सिपली. आता त्याच्यानंतर आपण काही स्टडी पुढे गेला आणि हे शोध लागलेले आहेत की बेसिस आर ऑफ 2 टाईप. हे जे नायट्रोजन बेसिस आहेत हे 2 टाईपचे आहेत, पिरॅमिडिन अँड प्युरिन्स. पिरॅमिडिन बेसिस आर सिंगल रिंग कंपाऊंड. हे जे आहेत हे सिंगल रिंग कंपाऊंड आहेत. अँड द एक्झाम्पल्स आर सायटोसिन, थायमिन अँड युरॅसिल. आणि त्यांचे एक्झाम्पल कोणते आहेत, सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल आहेत. व्हेअर ॲज द प्युरिन्स हे जे आहेत हे मात्र कसे असतात, नायट्रोजन कंपाऊंडच आहेत, परंतु हे डबल रिंग कंपाऊंड आहेत. आणि त्यांची उदाहरणं आहेत, द एक्झाम्पल्स आर ॲडेनिन अँड ग्वानिन ऑल्सो. सो दीज आर द bases, nitrogen bases which are present inside the DNA. Erwin Chargaff estimated the relative amounts of the 4 nitrogen bases, adenine, thymine, cytosine and guanine in DNA
चार्गफने अजून पुढे स्टडी केला की एका DNA किती अमाऊंटमध्ये गॉनिन, ॲडिनिन, थायमिन, सायटोसिन आहे. या अमाऊंटवरून त्यांनी काही न्यूमॅरिकल्स मांडलेले आहेत. आता हे न्यूमॅरिकल्स कोणते तर ते पुढे बघूया. दे ऑब्झर्व दॅट द पिरॅमिडिन अँड प्युरिन ऑलवेज ऑकर्स इन ए इक्वल अमाऊंट इन DNA. त्यांना असं आढळलं की DNAच्या एका स्ट्रँडमध्ये प्युरिन आणि पिरॅमिडिन हे इक्वल अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात. They also found that the base ratio, that is adenine thymine versus guanine cytosine, adenine thymine versus guanine cytosine हा जो रेशो आहे हा रेशो he thought that may be vary in DNA of different group of animals and plants. त्याने असं सांगितलं की वेगवेगळ्या ॲनिमलमध्ये वेगवेगळ्या प्लांटमध्ये हा रेशो बदलू शकतो. बट द सेम रेशो रिमेन कॉन्स्टंट फॉर ए पर्टिक्युलर स्पेसीज. मात्र एखाद्या स्पेसीजच्या बाबतीत मात्र हा रेशो कधीही बदलत नाही. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग आणि प्लांटमधलं एखादं एक्झाम्पल असेल, मँगीफेरा इंडिका असेल, यांच्यामधले हे जे दोन्ही रेशो आहेत हे वेगवेगळे असू शकतात. परंतु दोन ह्युमन बिईंगमध्ये हा रेशो सेम असतो आणि दोन मँगीफेरा इंडिकामध्ये सुद्धा त्यांचा तो जो रेशो असेल तो सेमच असतो. म्हणजे स्पीसीज वाईज हा रेशो सेम असतो. मात्र जर स्पेसीज बदलली, वेगवेगळे ऑर्गॅनिक ग्रुप आले, सजीवांचे ग्रुप आले, तर त्यांच्यामध्ये हा रेशो मात्र बदलतो. एका स्पेसीजसाठी हा रेशो सेम असतो, मात्र वेगवेगळ्या स्पेसीजसाठी हा रेशो बदलत जातो. लेट्स सी व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ DNA. यापुढे आपण बघूया की DNAचं स्ट्रक्चर कसं आहे. DNA इज ए व्हेरी लाँग चेन मेड अप ऑफ अल्टरनेट शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. DNA हा अल्टरनेट शुगर आणि फॉस्फेटपासून तयार झालेला एक लाँग चेन म्हणजे लांब अशी चेन असणारा मॉलिक्यूल आहे. The sugar is always deoxyribose and it always joined to a phosphate in a same way so that the long chain is perfectly regular, repeating and same phosphate sugar sequence over and over again. आणि हा जो सिक्वेन्स आहे हाच DNAचा एक पॅटर्न इथे जर एनलार्ज केला तर आपल्याला इथे बघायला मिळतं. ते म्हणजे काय तर फॉस्फेट शुगर, फॉस्फेट शुगर, फॉस्फेट शुगर, फॉस्फेट शुगर हे एक ठराविक पॅटर्न ठरलेला आहे शुगर फॉस्फेट ग्रुपचा. तो एका पॅटर्ननेच हे एका स्ट्रँडमध्ये शुगर फॉस्फेट हा ग्रुप ठरलेला असतो आणि ते या पद्धतीने अशा पद्धतीने पुढे लाँग चेन, लांब अशी चेन तयार करत असतात. Each sugar of sugar phosphate chain has a base attached to it and the base is not always the same. This unit which consists of sugar phosphate and base is called as nucleotide. आता सेम स्ट्रक्चरमध्ये आपण अजून पुढचा विचार करूया की आताच आपण बघितलं की हे जे दोन कंपोनंट्स आहेत फॉस्फेट ग्रुप अँड शुगर ग्रुप आणि ज्या ज्या ठिकाणी हा शुगर ग्रुप आहे त्या ठिकाणी या स्ट्रँडच्या आतल्या बाजूला या शुगरला अटॅच असणारे हे नायट्रोजन बेसिस असतात. शुगरला अटॅच असणारे नायट्रोजन बेसिस असतात. तर हे जे नायट्रोजन बेसिस आहे त्यांना न्यूक्लियोसाइड असं म्हटलं जातं आणि अलॉंग विथ द फॉस्फेट ग्रुप आणि हा जर फॉस्फेट ग्रुप त्यांना अटॅच झाला तर असा एल शेप एक स्ट्रक्चर तयार होतो. हा प्रत्येक एल शेपपासून एक युनिट तयार होतो. हा एक DNAचा युनिट आहे. हा एक DNAचा दुसरा युनिट आहे आणि ह्या युनिटला न्यूक्लियोटाइड असं म्हटलं जातं. म्हणजे फॉस्फेट, शुगर अँड नायट्रोजन बेस टुगेदरली दे आर कन्सिडर्ड ॲज न्यूक्लियोटाइड. Here in the detailed manner we will see the structure, what is the nucleotide and nucleoside. The nitrogen bases and sugar of nucleoside forms a molecule nucleoside. Thus nucleoside does not contain phosphate group. यामध्ये आपण दोन स्ट्रक्चर बघू शकतो की ओव्हरऑल पेंटोज शुगर प्लस नायट्रोजन बेस ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जर असेल तर फक्त ह्या दोघांना न्यूक्लियोसाइड असं म्हटलं जातं. आणि यांना जर हा तिसरा युनिट बाइंड झाला, तिसरा की जो असा एल शेप तयार करेल डायग्रॅम वाईज, तर त्याला काय म्हणायचं न्यूक्लियोटाइड. सो दिस इज द न्यूक्लियोटाइड अँड ओनली दिस विल द न्यूक्लियोसाइड. सो हे
टर्मिनॉलॉजी आहे की जी बायोलॉजीमध्ये नेहमी वापरली जाते की शुगर आणि नायट्रोजन बेस हेच फक्त असतील तर त्याला न्यूक्लियोसाइड असं म्हटलं जातं आणि फॉस्फेट ग्रुप असेल तर त्याला न्यूक्लियोटाइड असं, त्या दोघांना अटॅच असलेला फॉस्फेट ग्रुप असेल तर त्याला न्यूक्लियोटाइड असं म्हणायचं. 4 टाइप्स ऑफ न्यूक्लियोसाइड आर फाउंड इन DNA मॉलिक्यूल. असे जे न्यूक्लियोसाइड आहेत शुगरला अटॅच असणारे नायट्रोजन बेस असे 4 टाईपचे आहेत. म्हणजे जेवढ्या टाईपचे नायट्रोजन बेस असतील तेवढ्या टाईपचे हे न्यूक्लियोसाइड्स असतील. इन ए न्यूक्लियोसाइड नायट्रोजनस बेस इज अटॅच टू द फर्स्ट कार्बन ॲटम. म्हणजे एका न्यूक्लियोसाइडमध्ये नायट्रोजन बेस जो असतो हा पहिल्या कार्बन मॉलिक्यूलला अटॅच असतो of the sugar, and when the phosphate group get attached with that of the carbon number 5 atom of the sugar molecule and a nucleotide molecule is formed. थोडंसं आपण मागे जाऊया की हा जो पेंटोज शुगर आहे त्याच्यामध्ये हा कार्बन नंबर 1, 2, 3, 4 अँड 5. तर कार्बन नंबरचा जर विचार केला तर नेहमी हे नायट्रोजन बेसिस जे आहेत हे कार्बन नंबर 1ला अटॅच होतात आणि जो फॉस्फेट ग्रुप आहे हा फॉस्फेट ग्रुप नेहमी कार्बन नंबर 5ला अटॅच होतो. म्हणून हा नंबर 1ला अटॅच असणारा जो आहे तो नायट्रोजन बेस आणि 5ला अटॅच असणारा फॉस्फेट ग्रुप, आणि अशा प्रकारे हे न्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर तयार होतं. न्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर. A single strand of DNA consists of several thousands of nucleotides, one above the other. आणि अशा प्रकारे एका सिंगल DNA मॉलिक्यूलवरती असे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे हजारो न्यूक्लियोटाइड्स एकावर एक असे तयार झालेले असतात आणि त्यांच्यापासून हा DNA मॉलिक्यूल तयार होतो. The phosphate group of the lower nucleotide attached with the 5 carbon atom of the deoxyribose sugar forms phosphodiester bond with that of the third carbon atom of the deoxyribose sugar of nucleotide placed just above it. आता इथे सेम आहे की कोणत्याही DNA मॉलिक्यूलमध्ये मेन जो फॅक्टर आहे तो शुगर बेस आहे आणि शुगर बेसमध्ये हा जो न्यूक्लियोटाइड तयार होतो फर्स्ट कार्बन ॲटमला नायट्रोजन बेस अटॅच होतो आणि 5th कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो. आता हा जो 5th कार्बनला फॉस्फेट ग्रुप आहे हा फॉस्फेट ग्रुप दुसऱ्या एका शुगर मॉलिक्यूलच्या 3rd कार्बनलाच नेहमी अटॅच होतो. म्हणजे 5th कार्बनचा फॉस्फेट ग्रुप 3rd कार्बनला अटॅच होणार. हा जो आहे 5th कार्बनचा फॉस्फेट ग्रुप या 3rdला अटॅच होणार. हा 5thचा जो आहे 3rdला अटॅच होणार. ह्या 5thचा आहे जो 3rdला अटॅच होणार. म्हणजेच हे जे आहे हे अँटी पॅरलल आहेत. हे या पद्धतीने असेल तर या पद्धतीने आहेत. बघा 3' इथे ओपन साईड आहे म्हणून याला 3' म्हटलं जातं. इथे 5' फॉस्फेट ओपन आहे म्हणून 5' आणि बरोबर अपोजिट ह्याच्या बाजूला 3' असणार आणि याच्या शेजारी 5' असणार. म्हणजे दिस इज द 5' to 3' and this will the 5' to 3'. So this is the anti-parallel strands with each other. हेच यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. सिंगल लॉंग चेन ऑफ द पॉलिन्यूक्लियोटाइड ऑफ DNA कन्सिस्ट ऑफ वन एंड विथ शुगर मॉलिक्यूल नॉट कनेक्टेड. म्हणजे शुगर मॉलिक्यूलचा एक जो टोक आहे तो कुठेही कनेक्टेड नाही आहे. म्हणजे हे जे टोक आहे हे कुठेही कनेक्टेड नाही. हॅविंग C3 कार्बन नॉट कनेक्टेड विथ द फॉस्फेट ग्रुप. आता इथे जर कट असेल हा फॉस्फेट ग्रुप नसेल तर तो रिकामी राहतो. not connected with the phosphate group. Similarly, the other end having C5 of the sugar is not connected with any more phosphate group. त्याचप्रमाणे या बाजूचं जे शेवटचं टोक असेल त्या शेवटच्या टोकाला फॉस्फेट ग्रुप अटॅच नसतात. तर हे जी शेवटची टोकं आहेत ही रिकामी राहतात आणि या साईडचं शेवटचं टोक हे 5' एंड रिकामी राहतं आणि या बाजूचं 3' एंड. तसंच इथे 5' एंड आणि 3' एंड. अशा पद्धतीने या पॅटर्ननुसार ही शेवटची टोकं नेहमी शिल्लक राहिलेली असतात. म्हणून त्यांना नावंसुद्धा दिलेली आहेत 3' 5'. The single polynucleotide strand of DNA is not straight but helical in the shape.
आणि हा अशा पद्धतीने जो न्यूक्लियोटाइडचा स्ट्रँड म्हणजे पूर्ण जी शिडी तयार होते, ही शिडी नेहमी सरळ नसते, तर ती त्याला हेलिक्स तयार झालेला असतो, त्यामध्ये फेरे तयार झालेले असतात. The DNA molecule consists of such two helical polynucleotide chain which are complementary to each other. आता हे जे हेलिक्स आहेत, दोन स्ट्रँड जे आहेत, दोन्ही स्ट्रँड की जे अँटी पॅरलल आहेत 5' to 3' आणि इथे 5' to 3', 5' to 3', हे जे स्ट्रँड्स आहेत हे अँटी पॅरलल असतात आणि हे अँटी पॅरलल होत असतानाच त्यांच्यामध्ये काही पॅटर्न असतो, तो म्हणजे काय, कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी हा एक नवीन शब्द आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, तर मिळता जुळता. इथे प्रत्येक DNA मॉलिक्यूलमध्ये एक नियम असतो आणि तो नियम म्हणजे काय, थायमिन ऑलवेज बाइंड्स विथ ॲडेनिन अँड ग्वानिन ऑलवेज बाइंड्स विथ सायटोसिन. तुम्ही कोणत्याही DNA मॉलिक्यूलमध्ये बघा, ॲडेनिन ऑलवेज बाइंड्स विथ थायमिन अँड ग्वानिन ऑलवेज बाइंड्स विथ सायटोसिन. सो दिस कॉम्बिनेशन नेवर चेंज. हे जे कॉम्बिनेशन आहे हे कधीही चेंज होत नाही. म्हणजेच DNAच्या एका स्ट्रँडवरती ज्या कॉम्बिनेशनने हे नायट्रोजन बेसिस आहेत त्याला बरोबर मिळते जुळते म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी कॉम्बिनेशनच त्याच्या अपोजिट स्ट्रँडवरती तयार केलं जातं. म्हणून ह्या स्ट्रँड्सला कॉम्प्लिमेंटरी विथ ईच अदर असं म्हटलं जातं. द टू कॉम्प्लिमेंटरी polynucleotide chains of DNA are held together by weak hydrogen bonds. आणि हे जे दोन स्ट्रँड्स आहेत, कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड असणारे, हा एक स्ट्रँड आहे आणि हा स्ट्रँड आहे, हे एकमेकांना यांचे नायट्रोजन बेस जे आहेत हे जॉईंट झालेले आहेत आणि हे जॉईंट असणारे बेसेस हे हायड्रोजन बॉन्डने झालेले आहेत, हायड्रोजन बॉन्ड्सने तयार झालेले आहेत आणि हे बॉन्ड वीक हायड्रोजन बॉन्ड्स असतात. Adenine always pairs with the thymine and guanine always pairs with the cytosine. हा नियम इथे आता दाखवलेला आहे की थायमिन जो आहे हा नेहमी ॲडेनिनला बाइंड होतो आणि सायटोसिन जो आहे तो नेहमी ग्वानिनला बाइंड होतो. ॲडेनिन थायमिन पेअर कन्सिस्ट ऑफ 2 हायड्रोजन बॉन्ड्स. ॲडेनिन थायमिन पेअरमध्ये आपल्याला हायड्रोजन बॉन्ड्स किती मिळतात, फक्त 2. ग्वानिन सायटोसिन पेअर कन्सिस्ट ऑफ 3 हायड्रोजन बॉन्ड. ग्वानिन सायटोसिनमध्ये मात्र हायड्रोजन बॉन्डची संख्या 3 असते. द सिक्वेन्स ऑफ बेसिस ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड चेन इज नोन दॅट ऑफ द अदर कॅन बी डिटरमाइंड. आता कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, जर हा जो सिक्वेन्स, एका स्ट्रँडचा सिक्वेन्स जरी आपल्याला कळला तरी त्याला असणारी कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जरी आपल्याला मिळाली नाही तरीसुद्धा आपण ती फाइंड आउट करू शकतो. म्हणजे थायमिन इथे आहे म्हणजे त्याच्या अपोजिट इथे ॲडेनिन असणार, इथे ॲडेनिन आहे म्हणजे इथे थायमिन असणार, इथे सायटोसिन आहे म्हणजे इथे ग्वानिन हे प्रेझेंट असतील. तर या पद्धतीचे स्ट्रक्चर्स आपण फाइंड आउटसुद्धा करू शकतो. या पुढचं पॉईंट आहे DNA मॉडेल. वेस्टर्न आणि क्रिक ह्या दोन शास्त्रज्ञांनी जगासमोर सगळ्यात अगोदर DNA कसा दिसतो किंवा DNAचं मॉडेल कसं आहे हे सर्वांना दाखवून दिलं. त्यांनीसुद्धा एक DNAचं मॉडेल तयार करून दाखवलेलं होतं. आता ह्या DNA मॉडेलमध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, DNAचं स्ट्रक्चर त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे, ते पॉईंट्स आपण पुढे बघूया. According to Weston and Crick, DNA molecule consists of 2 strands twisted around each other in the form of double helix. आणि या शास्त्रज्ञांच्या मते की DNA हे 2 स्ट्रँडपासून तयार झालेला असतो आणि हे दोन्ही स्ट्रँड एकमेकांना ट्विस्ट झालेले असतात, एकमेकांना फेरे त्यांचे दिलेले असतात. The 2 strands that is polynucleotide chain are supposed to be opposite direction, so end of one chain having 3' lies besides the 5' end of the other. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं होतं की हे जे दोन्ही स्ट्रँड्स आहेत हे बरोबर अपोजिट असतात, एकमेकांच्या अपोजिट. म्हणजे एका स्ट्रँडचं 5' एंड ज्या ठिकाणी आहे त्याच्या बाजूला दुसऱ्या स्ट्रँडचं 3' एंड हे नेहमी प्रेझेंट असतं. हे पॉईंट वेस्टर्न क्रिकने मांडलेले आहेत. आणि वेस्टर्न क्रिकने अजून काही न्यूमॅरिकल्स मांडलेले आहेत. ते न्यूमॅरिकल्स म्हणजे काय ते आपण बघूया. 1 turn of double helix of DNA measure about 34 Armstrong unit. त्यांनी असं सांगितलं आहे की या DNAचं जे हेलिक्स आहे म्हणजे त्यांचा जो फेरा आहे तो
एक फेरा 34 ॲम्स्ट्रॉंग युनिट ह्या एवढ्या डिस्टन्सने हा फेरा कंप्लीट होतो. म्हणजे एवढ्या डिस्टन्समध्ये एक फेरा कंप्लीट होतो. इट कन्सिस्ट पेअर्ड न्यूक्लियोटाइड अँड डिस्टन्स बिटवीन टू नेबरिंग पेअर न्यूक्लियोटाइड इज 3.4 ॲम्स्ट्रॉंग युनिट. आणि त्यांच्यामध्ये हे न्यूक्लियोटाइडचे पेअर असतात आणि ह्या पेअरमधली जी डिस्टन्स आहे हा डिस्टन्स 3.4 ॲम्स्ट्रॉंग युनिट एवढा असतो. याचाच अर्थ एका फेऱ्यामध्ये 10 न्यूक्लियोटाइडचे पेअर प्रेझेंट असू शकतात. So this is from the Weston and Crick model. Another numerical, that is the diameter of DNA molecule has been found 20 Armstrong unit. आणि त्याचबरोबर अजून काही न्यूमेरिकल मिळालेलं आहे ते म्हणजे काय, हा जो फेरा आहे हा फेरा एका डायमीटरचा असेल म्हणजे त्याचा काहीतरी व्यास असेल आणि तो व्यास किती असतो 20 ॲम्स्ट्रॉंग युनिट एवढा त्याचा व्यास आहे. There are certain organisms like bacteriophage lambda 175 and several bacterial viruses which possesses single strand DNA. आता याच्या व्यतिरिक्त अभ्यासामध्ये असं सुद्धा आढळलेलं आहे की काही व्हायरसेस आहेत आणि ह्या व्हायरसेसमध्ये त्यांचं न्यूक्लिक मटेरियल जे आहे ते सुद्धा DNA पासून बनलेलं असतं. म्हणजे व्हायरसेस म्हणजे काय, हे असेल्युलर व्हायरसेस असतात. व्हायरसला स्वतःचं सेल मटेरियल नाही, त्यांच्यामध्ये बाहेरच्या बाजूने हे कॅप्सिड असतं. हे जे रिकामी जर दाखवलं तर त्याला कॅप्सिड असं म्हटलं जातं. ते कॅप्सिड प्रोटीनपासून बनलेलं असतं आणि त्याच्या आतमध्ये असणारं जे मटेरियल आहे हे जे मटेरियल आहे हे मटेरियल DNA पासून बनलेलं आहे. आणि काही बॅक्टेरियोफेज व्हायरसेस आणि बॅक्टेरियल व्हायरस जे आहेत हे व्हायरसेस त्यांचं DNA जर बघितला तर तो DNA सिंगल स्ट्रँड DNA असतो. हे जे न्यूक्लिक ॲसिड आहे हे न्यूक्लिक ॲसिड DNA पासून बनलेलं आहे. म्हणजे त्यांचा जो मटेरियल आहे न्यूक्लिक मटेरियल आहे हे DNA पासूनच बनलेलं आहे, परंतु ते सिंगल स्ट्रँड DNA आहे, त्याला कॉम्प्लिमेंटरी दुसरी स्ट्रँड नाही. सो दीज आर ऑल्सो फाउंड इन सम viruses. So this is about the nucleic acids. In this lecture we have studied about the general ideas of nucleic acid, then the DNA inside the nucleic acid, the compositions of DNA, which are the components by which the DNA is formed. After that we have studied the model of DNA. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय बघितलं, त्यानंतर कंपोनंट्स न्यूक्लिक ॲसिडचे कंपोनंट्स काय काय असतात हे बघितलं. त्याचबरोबर DNA बद्दल माहिती बघितली, DNAचे कंपोजिशन्स काय आहेत ते बघितले, न्यूक्लियोटाइड म्हणजे काय, न्यूक्लियोसाइड्स म्हणजे काय ह्या गोष्टी बघितल्या. आणि त्याच्यानंतर शेवटी DNAचं मॉडेलसुद्धा स्टडी केलेलं आहे. DNA मॉडेलमध्ये त्यांचे न्यूमेरिकल्स, एका फेऱ्यामध्ये किती अंतर असतं, एका फेऱ्यामध्ये किती न्यूक्लियोटाइड्स आहेत, त्या न्यूक्लियोटाइडमध्ये किती डिस्टन्स असतं, त्या फेऱ्यांचं व्यास किती, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. वॉट एव्हर द मेन पॉईंट्स आर देअर इन दिस व्हिडिओ लेक्चर, स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू नोट डाऊन इन देअर नोटबुक. यामध्ये असणारे सर्व महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. धन्यवाद.